गुड मॉर्निंग. आमच्या ट्रिपचा आहे आज किती दिवस विसरली. चौथा दिवस. सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे. आज आमच्या ट्रिपचा आहे चौथा दिवस. बघा मी विसरूनच गेली कितवा दिवस आहे तो. तर आज आमच्या ट्रिपचा आहे चौथा दिवस आणि आम्ही आता छान असे रेडी झालेले आहोत. आणि आज जरा झोप झाली आहे मस्त. काल आज आम्ही थोडं लेट निघतोय. आता जनरली 8:30 कारण खूपच धावपळ होते. सो आज आम्ही चाललो आहे पहिल्यांदा इथे एक फेमस असलेला वॉटरफॉल्स बघायला, ज्याचं नाव आहे बो वॉटरफॉल्स. इथे एका सुंदर गाण्याची शूटिंग झालेली आहे. सो आज आम्ही तिथे चाललेलो आहोत आणि त्याच्यानंतर आमचे अजून 2-3 पॉइंट्स आहेत. ते पूर्ण दिवसाचे तुम्हाला समजतीलच कुठे कुठे चाललोय ते. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. खूप छान छान पॉइंट्स आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. आणि आता आम्ही ब्रेकफास्टला खाल्ला ब्रेड आणि ऑमलेट. हेवी ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघालेलो आहोत. सो चला. अनिका मधून बाहेर पडल्या इतका सुंदर व्ह्यू आहे समोर. आणि मेन म्हणजे ह्या हॉटेलच्या आजूबाजूला सगळं आहे. ग्रॉसरी स्टोअर, त्याच्यानंतर फूड स्टॉल वगैरे सगळं जवळ आहे. आणि हॉटेलचं नाव आहे कॅनमोर इन. आणि तुम्हाला आता समोरचा व्ह्यू तर मी रोजच दाखवते. आता आम्ही आलोय बो फॉल्सला. इथेही कोळी मिल गया गाण्याची शूटिंग झालेली होती. ते जे गाणं आहे ते कॅनडामध्ये प्रत्येक वॉटरफॉल, त्याच्यानंतर जे फेमस लेक आहे तिथे सगळीकडे अर्ध असं शूटिंग झालेलं आहे त्याचं. आणि इतका सुंदर वॉटरफॉल आहे, हा एकदम जवळ जाऊ शकतो. खूप सुंदर. ओके, इथे आता आपण बो फॉल्स ट्रेलला जाऊया. छोटासा ट्रेल आहे आणि इथून तुम्ही डाऊनटाऊनला पण जाऊ शकता वॉक करत. 1.5 किलोमीटरच आहे, पण आम्ही म्हटलं पार्किंग ट्राय करू आणि लकीली मिळाली. हो, वॉक सुद्धा करत येऊ शकता. 1.5 किलोमीटर म्हणजे जास्त नाही. आता इथे वरून पाण्याचा प्रवाह होऊ शकता. किती आवाज आहे मस्त. वाईड आहे. करंट सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. ह्या वॉटरफॉलची खासियत म्हणजे की हा आता प्लेन वॉटरफॉल आहे. जसं नाही करायला पण काय काय प्लेन जवळ आहे. तर हा प्लेन वॉटरफॉल आहे, त्यामुळे एकदम त्याच्या जवळ जाता येतं. आता मी इथे समोर आली आहे. थांबाव, तो पण व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. मागे असं माउंटन दिसतोय आणि तिथून वॉटरफॉल सुरू होतोय. ना फोटो बिटो मध्ये जरा पण इंटरेस्ट नाही आहे. ते असलं काहीतरी बनवत असतात. जिथे जातात तिथे असं काहीतरी त्यांचं चालू असतं. इथे हे बघा, इथे डॉक्युमेंटरी फिल्मिंग चालू आहे, शूटिंग चालू आहे बघा. तो तिकडे गेलाय आणि आता इथून शूटिंग चालू आहे. सो आता आम्ही चाललोय एका लेकला, जे बाप मधलं सगळ्यात मोठं लेक मानलं जातं. मेन लेक तर लेक लुईस आणि मॉरन लेक आहे, पण हेही खूप एक मोठं लेक आहे ज्याचं नाव आहे. हे ऍक्च्युली एरिया जर का बघितलं तर लेक मिनिमांका हे सगळ्यात मोठं लेक आहे बाफ नॅशनल पार्क मधलं किंवा बाफ एरिया मधलं. सो तिथे आम्ही जातोय. आज आमचं ओरिजिनल प्लॅन असं होतं की आम्ही जॉन्स्टन कॅनियन साठी हा दिवस ठेवलेला, पण मी थोडं अजून बघितलं लोकांचे रिव्ह्यूज वगैरे, तर तिथे गर्दी खूप असते. म्हणजे एक नॅरो पाथ आहे त्या कॅनियन मध्ये. ब्युटिफुल लोकेशन आहे, पण तिथे खूप गर्दी असते. जर का तुम्ही मॉर्निंगला जायचं असेल तर तुम्ही 9च्या आधी जाणं रिकमेंडेड आहे किंवा मग संध्याकाळी. तर मग आम्ही जरा विचार केला की आज थोडंसं आरामात निघू. मग सकाळी थोडीशी रेस्ट करून मग आम्ही आता हे छोटे स्पॉट्स करतोय. एक बो फॉल्स आता केलाच आणि आता लेक मिनिमांका करतो. तिथे अजून एक पॉइंट आहे, तिथे आम्ही थोडा वेळ थांबू आणि मग दुपारनंतर आम्ही जॉन्स्टन कॅनियनला जाऊ.
रेस्ट म्हणजे आम्ही आज थोडस, जनरली आम्ही 8:30ला निघतो, तर आज आम्ही 10 वाजता निघालो. थोडं उठायला थोडं 7:30 पर्यंत उठलो. मग तो कारण एकदमच हेक्टिक हेक्टिक केलं तर मुलांसोबत थोडं भारी पडतं आणि तब्येत पण बिघडू शकते. सो त्याच्यामुळे थोडीशी हो, मी आणि rest- अजून पुढे 2-3 दिवस आहेत. सो जरा एक दिवस लाईट घेतलं तर काही इश्यू नाही. आणि दिवस इथे खूप मोठा आहे, त्याच्यामुळे हो, आणि- 10 पर्यंत तुम्ही लिटरली फिरू शकता, ऍटलीस्ट टाउन मध्ये तरी. आणि इव्हन आउटस्कर्ट्स मध्ये अप टू 8 PM खूप सेफ आहे, म्हणजे असं काही इश्यूज नाहीये फिरायला. मेन म्हणजे आमची कशी अनिका लहान आहे, लहान म्हणजे ओके, आता आम्ही आलोय लेक मिनेवांकाला. जास्त टाइम नाही स्पेंड करणार आहोत, पण खूप ह्यूज लेक आहे ते बघू. आणि स्टोलर पण घेतलाय कारण अनिकाला थोडी दमते ती. कारण पुढे कॅनियनला पण चालायचं आहे जॉन्सन तिला. कॅनियन नंतर चालायचं. हे बंद पड. ओके, आता आम्ही इथून इथे बोट रेंटल्स आणि क्रूजचं बोर्डिंग डॉक आहे. त्यांची हे खाली आहे ना, ते बोर्डिंग डॉक आहे त्याचं. हो, अच्छा. मग तिथे तिकीट्स काढू शकतो. ते बोट क्रूज, बोट्स आणि क्रूज तुम्ही घेऊ शकता रेंटवर. आणि इथून पूर्ण ते लेकमध्ये तुम्हाला घेऊन जातात मस्तपैकी. आम्ही ॲडव्हान्समध्ये तर नाही केलं आहे, पण इथे आम्ही आता चेक करू अवेलेबल आहे का, कारण मस्त ब्युटिफुल वाटतं. ओके, सो इथे आता आम्ही आलो यांच्या बोर्डवॉकवर. आणि इथे 2 टाईप्स आहे. इकडे मागे आपले आहे ते क्रूज आहे, आणि जर का तुम्हाला स्वतःची बोट रेंटलवर घेऊन जायची असतं तर इथे मागे आहे. तर म्हणजे छोट्या बोट्स आहेत, पण तुम्हाला कन्व्हेन्स टाईप करावं लागेल. पण हे थोडंसं रिस्की आहे, म्हणजे मुलांसोबत आम्हाला तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत आहे. पण तुम्हाला सेफ्टी जॅकेट वगैरे घालून जायचं असेल, स्विमिंग करता येत असेल तर हे पण ऑप्शन चांगलं आहे. आपण ते चेक करूया, क्रूजवालं अवेलेबल आहे का. तर हे जे लेक आहे ते बँफ मधलं सगळ्यात ह्यूज लेक म्हणतात ह्याला. कारण हे फार मोठं आहे आणि इथे क्रुझिंगसाठी लोक येतात. हे बघा, समोरही तुम्हाला क्रूज दिसतंय. थँक्यू. आम्ही आता इथे लेकच्या समोर बसलोय. इथं आता मस्त आईस्क्रीम घेतलं. इथे छोटंसं इथे एक आहे रेस्टॉरंट खायला. तर आम्ही आधी यांना घेतलेलं मुलांना ANWमधून, पण आईस्क्रीम आता म्हटलं घेऊया. चॉकलेट आईस्क्रीम ते कालपासून मागे लागलेत, तिथे मिळत नव्हतं जिथे काल गेलो तिथे. इथे मस्त डिअर फ्लावर्स खात आहे. खूपच क्लोज. ते किती जवळ आलंय बघा. सो आता आम्ही आलोय आजच्या दिवसाच्या 3rd पॉइंटला, ज्याचं नाव आहे जॉन्सन कॅनियन. आम्ही पहिला आतमध्ये गेलेलो, पण तिथे काही आम्हाला पार्किंग मिळाली नाही. सो पुन्हा आता बाहेरला आलो, तिथे पार्किंग मिळाली. सो आता आम्ही तिथे चाललोय. 2 माइल्सची ट्रेल आहे आणि ती जाता जाता असे सुंदर आजूबाजूने रिव्हर वगैरे आहे. ॲक्च्युली या कॅनियनपर्यंत पोहोचायला खूप चालावं लागतं, पण चालते वेळी आजूबाजूला खूप छान छान व्ह्यू आहेत. सो फायनली आता 2 मैलचं वॉक केल्यानंतर आम्ही आता पोहोचलेलो आहोत वॉटरफॉलच्या इथे. आणि ही जी आहे केवमधून तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. सो तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता. आम्ही आता इथे येऊन लाईनला राहिलोय, कारण इथे खूप लाईन असते त्या केवमध्ये जाण्यासाठी, त्या वॉटरफॉल जवळून पाहण्यासाठी. आणि ॲक्च्युली इथे सकाळीच लोक येतात किंवा एकदम संध्याकाळी येतात, कारण थोडी लाईन कमी होते. पण आम्ही संध्याकाळी आलेलो तरी पण आम्हाला इथे बऱ्यापैकी लाईन आहे. आता बघू शकता आम्ही इथे लाईनमध्ये उभे राहतोय. ह्या लाईनमधून त्या केवमध्ये चाललोय. मागे तुम्ही माझ्या व्ह्यू बघू शकता 2 मैल वॉक केल्यानंतर. सो नेक्स्ट नंबर आता आमचा येणार आहे.
केव मध्ये जाण्याचा. इथे खूप वेळ लाईनला उभं राहावं लागलं. हीच ती केव आहे ज्याच्यात आता आम्ही जाणार आहोत. आम्ही खूप वेळ लाईनमध्ये उभे होतो आणि आता आमचा नंबर येणार आहे आतमध्ये जाण्यासाठी. सो आता आम्ही आत चाललोय. खाली थोडंसं वाकून जावं लागेल. भूवी वॉच युअर हेड. चल. वाव, असा एवढा आवाज येतोय वॉटरफॉलचा. त्यांच्या चल पुढे. भूवी चल. नाही तर अनिकाला माझ्याकडे दे. चल. हां आय नो. चल चढ वरती, चढ. चल वरती. हां, हे बघा काय नजारा आहे इथे. कसं वाटतंय? जबरदस्त नजारा आहे. आज वॉटरफॉल बाहेरून दिसतो पण इथे या केव मधून हे पाणी सगळं बाहेर जाते. इथे जो आवाज येतोय खूपच जबरदस्त. So, आता आम्ही आत चाललोय. खाली थोडंसं वाकून जावं लागेल. भूवी वॉच युअर हेड. चल. वाव, असा एवढा आवाज येतोय वॉटरफॉलचा. त्यांच्या चल पुढे. भूवी चल. नाही तर अनिकाला माझ्याकडे दे. चल. हां आय नो. चल चढ वरती, चढ. चल वरती. हां, हे बघा काय नजारा आहे इथे. कसं वाटतंय? जबरदस्त नजारा आहे. आज वॉटरफॉल बाहेरून दिसतो पण इथे या केव मधून हे पाणी सगळं बाहेर जाते. इथे जो आवाज येतोय खूपच जबरदस्त. खूप असं भारी होतं. होतं. भिजायला झालं. छानच एक्सपिरियन्स आहे आतमध्ये जाण्याचा. आणि काय कसं वाटलं तुला? डिड यू लाईक इट? चला. वॉटरफॉल केला आणि आता आम्ही चाललोय अप्पर वॉटरफॉलसाठी. आता आम्ही अशा एका मध्ये असे पॅचला आलो. इथे कोणच नाही आहे. आम्हीच वरती चढतोय. खूप थोडे जण आहेत. ते आयदर रिटर्न येत आहेत पण आमच्या मागे तर कोण दिसत नाही अजून येणारा. कारण ऑब्विसली थोडं लेट झालंय. पण बघू. अनिका तर सध्या चालते. येताना तिला उचलून घेऊ. आता आम्ही अप्पर वॉटरफॉलला पोहोचायला आलोय पण थोडंसं ऑक्सिजन कमी पडल्यासारखं वाटलं. नाही जरा. सो आता जवळ आहे म्हणताय. बघूया. आता आम्ही 1 तास झाला अप्पर फॉलसाठी चालतोय पण खूप लांब आहेत. खूप वाटला तेवढा जवळ नव्हता. आणि आता फायनली आम्ही अप्पर फॉल्सला पोहोचतोय. बोलायलाही जमत नाही एवढं थकायला झालंय. सो आता बघूया त्याचा फायनल व्ह्यू कसा आहे तो. पेज पण खूप दमले आहेत पण तरी खूप साथ देत आहेत. भूमी खूप दमली आहे पण आता काय नाही, एकदा पोहोचलं की थोडं अजून चांगलं वाटेल. नाही त्याने हळूहळू खाली जाऊ. सो आता फायनली इथे पोहोचलोय आम्ही. कसा आहे व्ह्यू? कुठे? हो येस येस कम येस. सो आत्ता आम्ही पाहिला हा अप्पर वॉटरफॉल. इतका भारी आहे पण ना जास्त वेळ तिथे थांबू नाही शकत. जेवढं तुम्ही चालून येता तेवढा वेळ तिथे थांबायला भेटत नाही. लाईनमध्ये राहून लगेच. सो जेवढा वेळ वॉक करून येतो तेवढा वेळ थांबायला नाही मिळत. पण वर्थ आहे. खूप छान आहे. सो आता आम्ही अजून थोडासा वरती जातोय. एक व्ह्यू पॉईंट आहे लास्ट. आता हा लास्ट टू लास्ट. त्याच्यानंतर अजून वरती नाही जाणार आहोत. म्हणजे असं वाटतंय गिवअप करावं असं, कारण मूवी खूपच दमली आहे. पण आता जातो, पटकन जाऊन येणार वरती. Oh, because the
wind blowing some of the water onto us. आता आम्ही एक छोटासा स्नॅक ब्रेक घेतलेला आहे आणि का खाते बेअर पॉज आणि प्रोटीन बार एक खातोय. ओवी काय खातेस? तिने पण एक कुकी घेतली आहे. आता एक खाऊ, पाणी वगैरे पिऊ आणि मग बॅक टू लोअर फॉल्स. मग तिथे परत एक ब्रेक घेऊन मग खाली जाऊ. आय थिंक 1 तास तरी लागेल खाली जायला. इथे आता आम्ही वर व्ह्यू पॉइंट, तिला बाई खूपच रेनबो दिसतात आमच्या भूवीला. जाते हा तो बघा आला, मला नाही दिसत आहे. इथे फॉर्मिंग, स्टील फॉर्मिंग. सो हा वरून व्ह्यू पॉइंट आहे. रेनबो नो, तिला नाही दिसत आहे म्हणून ती. चल बाबू खोले जाऊया आपण. ये, तुला नाही दिसला? आता आपण वर जाऊया. ये. तर ॲक्च्युली इथे वर येईपर्यंत खूप ट्रेल करावी लागते. तर तुम्हाला एक सांगते, तुम्ही बेअर स्प्रे तुमच्यासोबत ठेवा, कारण पूर्ण हे जंगलमधून अशी ट्रेल आहे. आम्ही आमच्यासोबत नेला नव्हता, पण तुम्ही नक्की तुमच्यासोबत ठेवा. मॉस्किटो बाईट म्हणजे ओडोमॉस वगैरे असं काहीतरी मॉस्किटोसाठी पण ठेवा, कारण तिथे खूप वेगवेगळ्या टाईपचे बी वगैरे आहेत. पण ते तुमच्यासोबत कॅरी करा, कधी पण बेअर वगैरे येऊ शकतं. सो ते तुमच्यासोबत ठेवा. बाकी व्ह्यू खूप भारी होता इथे. खरंच खूप दोघंही मुलं मस्तपैकी चालतायत. ओके, सो आता आम्ही पुन्हा लोअर फॉल्सच्या इथे पोहोचलो आहोत. 15 मिनटं लागली, पण आता अजून 15-20 मिनटं तरी जावं लागेल. आता फायनली आम्ही खाली आलो आहे. फक्त आता लास्टची 5 मिनटं कार पार्किंगपर्यंत जायचं आहे. त्याच्या आधी फ्रेश होऊ आणि मग हॉटेलच्या दिशेने जाऊ. होवी का, आवडली का ट्रेल? हो, वरती जाऊन तर रडत होतीस. हां, काय आवडलं तुला? फॉक्स. आणि आम्ही हॉटेलला जात असते वेळी वाटेत दिसला मला ग्रिझली बेअर आहे. फार डेंजर असतं आणि आमच्या कारच्या साईडने नव्हतं, अपोजिट साईडला होतं. तर मी पटकन कारमधून खाली उतरली आणि ते मला म्हटलं खाली उतरून व्हिडिओ काढ. पण काढायला गेली, मग माझ्या लक्षात आलं की अरे हे तर बेअर आहे. आणि मग मी कारमध्ये पुन्हा बसली जरासा व्हिडिओ घेऊन. तर अशा प्रकारे आज आमचा बापमधला 4था दिवस संपला. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.